रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे पालखीचं आणि माळखांबीच्या घाटामध्ये आपण आता उपस्थित आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारकरी कशा पद्धतीने पुढे पुढे जातात, जिथे विसावा असतो तिथे काय काय गोष्टी ते करतात हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. जेव्हा वारकरी कपडे धुतात ते कशा पद्धतीने ते रस्त्यावर वाळवले जातात. जेव्हा सिटीमधल्या आपल्या लोकांना ड्राय बाल्कनी वेगळी हवी असते तेव्हा वारकरी त्याच वेळेला त्या झाडांवर कपडे वाळवत आहेत, कोणी रस्त्यावर कपडे वाळवतोय, कोणी ट्रकच्या कोपऱ्यावर कपडे वाळवतोय आणि अशा पद्धतीने चालत चालत हे कपडे धुतात, कपडे वाळवतात. त्याचबरोबर आता पावसा पाण्याचं रस्त्यावर हायवेवर काय करत असतील, हायवेवर कशा पद्धतीनं हे जेवण बनवतात ते सुद्धा दाखवते. काय ना माऊली की जेव्हा छत नाहीये डोक्यावर, पूर्ण हायवे आहे, कुठे विसाव्याला आडोशाला झाड नाहीये, कुणाचं घर नाहीये, लांब लांबपर्यंत तुम्ही बघू शकता सगळीकडे फक्त शेत शिवार आहे. त्यावेळेला पाऊस पडला तर पावसा पाण्याचं जेवण कसं बनवतात आणि बसतात कुठे हे मी तुम्हाला दाखवते. पावसा पाण्याचं जेवण बनवण्यासाठी आणि बसण्यासाठी एक शेड उभारलं जातं. जे ट्रक सोबत असतात त्या ट्रकमध्ये भरपूर सामान असतं आणि त्या ट्रक सोबत हे शेड सुद्धा असतं. ते शेड इथे बनवलं जातं आणि त्या शेड खाली पावसा पाण्याचं जेवण बनवण्यात येतं. म्हणजे वारकरी सगळे उपाशी राहू नयेत, पावसा पाण्याचं तरी त्यांना जेवण मिळावं त्यासाठी असे शेड बनवण्यात येतात. आणि या शेड खाली पुढे आपण बघू शकतो जेवण बनवणं सुरू आहे. कशा पद्धतीनं या माऊली या शेड खाली जेवण बनवतायत. म्हणजे पाऊस ऊन वारा सगळ्याच गोष्टीमध्ये कसं जगायचं, कसं मॅनेज करायचं, डोक्यावर छत नसतानाही सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित पद्धतीने करायच्या, हेच खरं वारीमध्ये शिकण्यासारखं आहे, वारकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे. आता त्याचबरोबर एखाद्या ट्रकमध्ये किती सामान असू शकतं मी तुम्हाला दाखवते. हजारो लोक वारी करतायत, लाखो लोक वारी करतायत. ट्रकमध्ये काय नाहीये माऊली, जेवढं सामान एखाद्याच्या घरात नसेल तितका संसार हजारो जणांचा, जे दिंडीमध्ये शेकडो वारकरी असतात त्या शेकडो वारकऱ्यांचा किती तो संसार फक्त एका ट्रकमध्ये भरलेला असतो. जेव्हा 2 BHK घरही आपल्याला सारख्यांना सामान ठेवायला पुरत नाही तेव्हा एका ट्रकमध्ये शेकडो लोकांचा संसार असतो. वारीपर्यंतचा 25 ते 30 दिवसांची ही वारी अशा सगळ्या पद्धतीने सुरू होते. कुठे सामान ठेवलं जातं, कुठे जेवण बनवलं जातं, कुठे रस्त्याने चालता चालता कपडे वाळवले जातात, असं सगळं इथे सुरू असतं. त्यामुळे जगण्याची ही जी कला आहे, अगदी पुढ्यात काहीच नसताना कशा पद्धतीनं आनंदी पद्धतीनं हे लोक जगतात. पायी चालत वारी करायची इतक्या लांबपर्यंत, त्यामध्ये मध्ये रस्त्याला कुठेही थांबायचं, जेवण बनवायचं, आनंदाने खायचं, ज्ञानबा तुकारामचा जयघोष करायचा. पूर्ण वेळ यांच्या मुखातून फक्त पांडुरंगाचं नाव सुरू असतं, कुठलीही तक्रार नसते. चालताना माऊली 80-90 वर्षांच्या माऊली रस्त्याने चालतात पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. अपंग लोकही आपण बघितले, अंध लोकही बघितले, मूकबधीरही बघितले. तर ही वारी सगळ्यांची वारी आहे, वारी जगण्याची कला शिकवणारी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, माळखांबी.